चर्चा आणि सगळे मुद्दे पुन्हा बीड प्रकरणाभोवतीचे। खंडणी प्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडनं कोट्यवधींची माया जमवल्याचं आता समोर आलं। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कराडच्या संपत्तीची अक्षरशः पोलखोल केली। बीड, अहिल्यानगर आणि राज्याच्या पुण्यासारख्या शहरांमध्ये सुद्धा कराडनं मोठ्या प्रमाणात कशी संपत्ती जमा केली याचा गौप्यस्फोट धस यांनी केला। 2022 साली कराडला ईडीची नोटीस आली होती, पण त्यावेळी त्याच्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल विरोधकांकडून विचारला जातोय। बघूया या संदर्भातला खास रिपोर्ट। मसाजोग पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती आता चर्चेत आली आहे। त्याने राज्यातल्या विविध शहरात स्वतःच्या तसंच आपल्या निकटवर्तीयांच्या नावे संपत्ती घेतल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी पैठणमध्ये केला। आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राव। शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन। बरं का, हे दत्ता इकडे ये रे बाबा, हे गबाळ सांभाळायला जाऊ नाही कुठं। मौजे सेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे। बीड प्रमाणे शेजारच्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावे कराडनं शेतजमीन खरेदी केल्याचा दावा धस यांनी केलाय। शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत 10-12 एकर जमीन आहे। शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे, यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे। ज्योती मंगल जाधव दिघोळा 10 का 15 एकर जमीन आहे। पण वाल्मिक कराडच्या संपत्तीची यादी इथंच संपत नाही। खरं तर ही या यादीची सुरुवात आहे। सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफसी रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचं एफसी महाराज एफसी रोडला वैशाली हॉटेल आहे। वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहे। तिथं एक शॉप असं काढतायत, 7 शॉप आकानी बुक केलेत। 7 एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। पुण्यातही कराडनं कोट्यवधींची संपत्ती घेतल्याचा दावा धस यांनी केला। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावावर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोट्यवधींच्या किमतीचं दुकान खरेदी केल्याचा दावा धस यांनी केलाय। त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले, 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर। विष्णू चाटे यांचे मावस भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपी मधला एक आरोपी कोण, विष्णू चाटे। पुण्यात वाल्मिक कराडच्या कुटुंबाच्या नावे कोट्यवधींची संपत्ती आहे। आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना, ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4, म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं, 7-5 35 कोटी आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी। 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट, एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये। पुण्यात कराडनं तर एका इमारतीचा संपूर्ण टेरेस खरेदी करण्याचा प्रस्ताव बिल्डरला दिल्याचा दावा धस यांनी केलाय। मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो। म्हणले वे बिल्डर, और क्या क्या दिया है हमारे आका को? तो म्हणले जरा ठहरो बताते हैं। हमको चाय तो पिलाओ। वो बोले पिलाते हैं। म्हणलं हम शाम को चाय पीते तो चाय पिलाओ, दुसरा काय मत पिलाओ। त्याला विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितलं होतं आकानी, वरचं संध्याकाळी चालणारं हॉटेल
टेरेस 35 कोटी रुपये. तरी आमचा आका म्हणला होता 35 देतो, देऊन टाक. पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं, म्हणून वाचलं. आकाच्या तावडीतून वाच. केवळ वाल्मिक कराड आणि त्याचं कुटुंब नाही तर त्याच्या ड्रायव्हरनं चक्क एका आलिशान इमारतीत संपूर्ण मजला खरेदी केल्याचा दावा धस यांनी केला. त्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ॲमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा, हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये, 15 कोटी. आणि 15 कोटी रुपयाचे त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा. आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. ड्रायव्हर. आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले. आणि त्याची किंमत होती 75 कोटी रुपये. म्हणजे ह्या 2 चौकशातच वाल्मिक अण्णा 100 कोटीच्या पुढे गेले. आणि याच कोट्यवधींच्या संपत्तीमुळे 2022 साली कराडला ईडीची नोटीस आल्याचं बोललं जात आहे. खासदार सुप्रिया सुळेंनीही याच नोटीसीवरून सवाल उपस्थित केलाय. 22 साली वाल्मिक कराडांच्या नावाने हा कागद आहे. हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे. हा फायनान्स मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे. त्याची ही नोटीस आहे. ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं. हा झाला पहिला मुद्दा. हा पीएमएलएचा आहे. आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं. आणि आज वाल्मिक कराड हे एक्स्टॉर्शन मध्ये आज आहे. त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला, की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत? एकेकाळी घरकाम करणाऱ्या वाल्मिक कराडनं अवघ्या काही वर्षात ही संपत्ती कशी जमा केली हा प्रश्न निर्माण झालाय. तसंच 100 कोटीहून अधिकची माया जर कराडनं जमा केली असेल तर इन्कम टॅक्स विभाग आणि ईडी काय करतंय असा सवाल उपस्थित होतोय. खरं तर सामान्य व्यक्तीनं एखाद्या वर्षी IT रिटर्न भरला नाही तर त्याला इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीसीवर नोटिसा येतात. मग वाल्मिक कराडच्या बाबतीत इन्कम टॅक्स आणि ईडी काय झोपा काढताय का असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.